बेळगावमध्ये श्रीराम सेनेच्या वतीनं CEO एक निवेदन देण्यात आलेलं आहे। आमचं हे निवेदन आणि मागणी आहे की जेवढ्या पण इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत, ज्या ख्रिश्चन संस्थांच्या चालवतात, त्या शाळांच्यामध्ये दसऱ्यामधील जी सुट्टी आहे ती गव्हर्नमेंटनं घालून दिलेल्या चौकटीप्रमाणे आज होत नाही आहे। ती त्या शाळांच्यामध्ये की एक्स्ट्रा क्लासेस एक्झाम आहेत असं सांगून मुलांना जाणूनबुजून शाळांना बोलवायचं आणि त्यांना तिथं अडकून ठेवायचं। का म्हटलं तर दसऱ्याच्या सुट्टीमध्ये हिंदूंचे सर्वात जास्त सण इथं दसऱ्यामध्ये असतात आणि ते सण साजरे व्यवस्थितपणे करू नये आणि पुढची जी पिढी आहे त्या सणांच्या महत्त्व जे समजून घेऊ नये ह्या उद्देशानं ख्रिश्चन संस्थांचा जो खटाटोप चाललेला आहे आणि ह्या खटाटोपाला आमच्या हिंदू समाजातील मुलं बळी पडाले आणि आज काही ख्रिश्चन संस्था कॉन्व्हेंट स्कूलमध्ये की शाळांच्यामध्ये आल्यानंतर कपाळाला कुंकू लावायचं नाही, हातामध्ये दोरा राहायचं नाही, की हातामध्ये बांगडी राहायचं नाही, हातून घालायचं नाही, हे जे जबरदस्तीनं मुलांना जे आज दबाव घालाले आणि त्या मुलांना एखाद्या प्रेशरखाली त्यांच्या शाळांच्यामध्ये वावर करायचा जो प्रयत्न चालू आहे ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत। एकंदरीत आमच्या हिंदू समाजातील प्रत्येक शाळांच्यामध्ये जर अभ्यास केलं तर 90% मुलं ही हिंदू समाजाची आहेत। कोणत्याही शाळामध्ये ही ख्रिश्चन मुलं वावरतात आणि ख्रिश्चन मुलंच शिकतात अशाचा भाग नाही आहे। तरी देखील 90% हिंदू मुलं असलेल्या शाळांच्यामध्ये आज ह्या ख्रिश्चन संस्था जे काय मुलांच्यावरती जो दबाव घालत आहेत त्याचा वाईट परिणाम त्या मुलांच्यावरती होत आहे। त्यासाठी आज आम्ही बेळगावच्या CEO एक निवेदन दिलेलं आहे की इथून पुढे जे दसऱ्याची सुट्टी आहे ही पूर्णपणे सुट्टी सगळ्या मुलांना देण्यात यावी आणि दसऱ्यामध्ये कोणतेही एक्स्ट्रा क्लासेस किंवा एक्झाम कोणत्याही तऱ्हेचं घेऊ नये। धन्यवाद।